आज नवरात्री स्पेशल मध्ये आपण ना एक मस्त पैकी कुट्टूची कढी बनवणार आहोत। आता इथे इंडियन स्टोअरला आली आहे मी, बघूया कुट्टूचं पीठ मिळतंय का। इथे आहे कुट्टू फ्लावर। कुट्टू म्हणजे बकव्हीट। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते ग्लुटन फ्री असतं आणि कुट्टूचे पदार्थ साधारणपणे हे असे नवरात्रीमध्ये बनवले जातात। कुट्टूची कढी तर मी नेहमीच बनवते, पण वडे घालून मी कधी कढी बनवली नाहीये। तर म्हटलं आज आपण वडे बनवून कुट्टूची कढी ह्याचा प्रयोग करूयात आणि तो प्रयोग तुमच्या समोरच करूयात आणि बघूया तो प्रयोग सफल होतोय का। तर आता आधी आपण कढीचं साहित्य बघूया। ह्याच्यामध्ये मी हे दही घेतलेलं आहे, कुट्टूचं पीठ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, जिरं, हळद, मीठ आणि ही मोड आलेली मेथी घेतलेली आहे। मेथीला मोड नसतील आले तर हे नुसते मेथी दाणेच असे हे ताक करायचे, ह्याचे ह्या ताकात घालायचे। आणि हे तूप कालच तूप कढवलंय, छान बघा कसा खरपूस रंग आणि खरपूस तूप झालंय। आता हे वड्याचं साहित्य, रताळी, धणे पावडर, मिरी पावडर, लाल तिखट, हळद, मीठ, मिरचीचं वाटण, आल्याची पेस्ट आणि परत कुट्टू फ्लावर। आता हे कुट्टूचं पीठ पण आपण रताळ्याबरोबर शिजवून घेऊया। मी एकदा एका पुस्तकात वाचलं होतं, पीठ जर का वाफवून घेतलं ना तर ते पचायला हलकं होतं। त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ही आयडियाची कल्पना आली आहे। दरवेळेला म्हणजे जेव्हा जेव्हा आपण पीठ वापरू तेव्हा ते वाफवून घेतलं की ते हलकं होईल पचायला आणि पुढे जाऊन जेव्हा आपण त्याची रेसिपी करतो तेव्हा ते कच्चं राहण्याचे चान्सेस कमी असतात। म्हणून ही आपली आयडियाची कल्पना। आता हे दोन्ही मी इथे शिजवायला ठेवते। फक्त काय करायचं, ह्या पिठामध्ये पाणी पडणार नाही असं टाईट ठेवायचं वरचं भांडं किंवा झाकून ठेवायचं। या पिठामध्ये तरी पण थोडंसं पाणी पडलेलं दिसतंच आहे, पण हरकत नाही। तसं पण आपल्याला ताकामध्ये हे पीठ ॲड करायचंय, तेव्हा हे ओलं झालेलं पीठ आपण ताकामध्ये ॲड करूया। आता हे दही जरा घुसळून घेते, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते, मीठ घालते, आता एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते वाफवलेलं पीठ आहे ना ते कालवून घेऊयात। ते ओलं झालंय ना पीठ, ते आधी घेते, चाळून घ्यायचा म्हणजे गुठळ्या राहत नाही त्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये हे सगळं घालूया, आल्याची पेस्ट, हळद, लाल तिखट, मिरीपूड, धणेपूड, मीठ आणि ही मिरची। आता याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं हे वाफवलेलं पीठ घालूया, जेणेकरून आपल्याला ह्याचे वडे बांधता येतील असे चांगले। चाळूनच घ्यायचा। अंदाजाने घातलं होतं पीठ, असे हे गोळे बनतायत याचे। अजून छोटे करते पाहिजे तर। तुम्हाला हवे तर असे तुम्ही चपटे पण बनवू शकता, वड्यासारखं असं, किंवा बॉल्स। असे चपटे केले तर पॅनवरती आपण तेल घालून असे हे शॅलो फ्राय करू शकतो। मी आता इथे एअर फ्राय वापरणार आहे, दोन्ही शेपचे करते ॲक्च्युली मी। इथे एअर फ्रायरला खाली ही फॉईल घालून घेते आणि त्याला थोडंसं तेल लावते।
आता 300 फॅरनहाईटला 10 मिनिटासाठी लावून देते. उलटवून परत 300 फॅरनहाईटला 10 मिनिटासाठी लावून देते. कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तूप घालते, खरपूस तूप घालते. आता तूप पण गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये जिरं घालते, हिरव्या मिरच्या, मोड आलेली मेथी, हळद, ह्या लाल मिरच्या घालते. हा कढीपत्ता राहिला आहे अजून, तो कसा घालायचा ते मी सांगते. आता ही फोडणी ह्याच्यामध्ये घालते आणि पटकन झाकण लावून टाकायचं, म्हणजे त्या फोडणीचा वास छान लागतो त्या कढीला. आता हा कढीपत्ता पण गॅसवर चांगला असा भाजून घ्यायचा आणि पटकन ह्या कढीमध्ये घालायचा आणि परत पटकन झाकण लावून टाकायचा. ही माझ्या सासूबाईंची आयडियाची कल्पना आहे. हा कढीपत्त्याची छान वास लागतो कढीपत्त्याच्या पदार्थाला. आता झाकण उघडते, गॅस चालू करते आणि मोठा गॅस ठेवूनच हे सतत ना असं रवीने हलवत राहायचं. हे बघा कढी कशी आता फसफसून वरती यायला लागली आहे. हलवत राहायचं सतत. हे बघा छान वरती आली कढी. आता गॅस बंद करते. छान फ्राय होऊन निघालेत. आता त्याच्यामध्ये हे वडे घालते सगळे आणि पटकन झाकून तसंच ठेवून देते. आता चाकून बघते आणि बघते प्रयोग फसलाय का सफल झालाय. काय करू, खरं सांगू का खोटं सांगू? परत एकदा चाकून बघते. दुसरा वडा खाते. आता एक छोटा वडा खाल्ला, आता मोठा वडा तोडून खाते. कढी तर भारी झाली आहे आणि वडे खरं खरं सांगते हा, मोठे वडे केले होते ना ते आतून थोडे अजून भाजायला हवेत एअर फ्रायर मध्ये, म्हणजे थोड्या वेळ जास्त ठेवायला हवे होते. आणि छोटे वडे परफेक्ट फ्राय झालेले आहेत एअर फ्राय मध्ये, म्हणजे पुढच्या वेळेला सगळे छोटे छोटेच गोळे करायला पाहिजे. तर तुम्ही कुट्टूचे काय काय पदार्थ बनवता किंवा तुमच्या प्रांतामध्ये अजून कुट्टू कोणत्या वेगळ्या पद्धतीने बनवला जातो का, ते जरूर मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे कळेल की वेगवेगळ्या प्रांतामध्ये कुट्टू कसा वापरला जातो ते. कारण मी महाराष्ट्रात राहत होते तेव्हा मी कधीच माझ्या आईला किंवा माझ्या सासूबाईंना कुट्टूचे पदार्थ करताना बघितले नाही. म्हणून तुमच्याकडे कुट्टूच्या म्हणजेच बकव्हीटच्या काही नवीन अशा रेसिपीज असतील तर मला जरूर कळवा. कुट्टूची म्हणजे बकव्हीटची खिचडी पण खूप छान होते. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते.